अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी पुस्तक तुलेचं आयोजन केलंय। त्यानंतर ही पुस्तकं बाळापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांनी अनेक खुलासे केले। आगामी विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढवणार की नाही याबाबत वरिष्ठ नेत्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही। मात्र त्याआधीच अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीला 80 ते 100 जागा मिळतील असा दावा केलाय। मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही त्यांनी बाळापूर मतदारसंघातून संदीप पाटील यांना उमेदवारी जाहीर करून अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य करून मित्रपक्ष भाजपाला कोंडीत पकडलाय। मात्र सध्या एकही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं। अकोला जिल्ह्यातील एक मोठा नेता आपल्या पक्षाच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षात प्रवेश करणार असल्याचंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं। मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढेल यावरही प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 43 आमदार आहेत, म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो, आणि 2 आमदार अपक्ष आहेत, म्हणजे अशी 45 आमदारांची संख्या आहे। म्हणजे ऑलरेडी आमचे 45 मतदारसंघ तयार आहेत। आणि जर 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे, जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या, आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे आणि विश्वास आहे की महायुती ती सन्मानाने देईल। त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 4 वर्षात जे काही काम केलं, जर महायुतीमध्ये आम्ही अकोला जिल्ह्यात एकत्र लढलो तर आमच्या हक्काचा मतदारसंघ मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडी, मला वाटते आपण वेगवेगळे लढलो ना। मागच्या वेळेस आमच्याकडे राष्ट्रवादीच्या साठी सुटलेला मतदारसंघ होता मूर्तिजापूर, जो राखीव आहे, आणि दुसरा होता बाळापूर। बाळापूरमध्ये दुर्दैवानं पराभव झाला आणि मूर्तिजापूरमध्ये सुद्धा थोड्या काही फरकानं आमचा पराभव झाला। आता यावेळेस जर आम्ही वेगळे वेगळे लढलो तर अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यासह 7 ते 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळाव्यात अशी आमची महायुतीला अकोला जिल्ह्याच्या संदर्भात आणि वाशिम जिल्ह्याच्या संदर्भात विनंती आहे।